तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 12वी कॉमर्समध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, तर माझे पूर्ण नाव शिवदत्त गवळी असे आहे. मी हल्ली कोमलनगर पडेगाव या ठिकाणी वास्तव्याला आहे आणि मी हल्ली श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी सेवेला आहे, म्हणजे जॉबला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी आपणाला वर्ग 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री हा घटक शिकविला होता. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्या पुढील जो काही भाग आहे तो आपण कंटिन्यू करूया. विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप. या अगोदर काय घेतलं आपण? विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री. तर आता आपण विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप घेऊया. तर विद्यमान कर्मचाऱ्यांना पुढील प्रकारे भाग वाटप करून कंपनी भांडवल उभारते. तर विद्यमान या शब्दाचा अर्थ आहे वर्तमान काळातील कर्मचारी, म्हणजे सध्याचे कर्मचारी. तर त्यांना आपण काही शेअर्स विकतो. तर 4 प्रकार पडतात शेअर्स विकण्याचे. पहिला प्रकार आहे ESOS. ईचा अर्थ होतो एम्प्लॉयमेंट, एसचा अर्थ होतो स्टॉक आणि ओचा अर्थ होतो ऑप्शन आणि एसचा अर्थ होतो स्कीम. एम्प्लॉयमेंट, स्टॉक, ऑप्शन, स्कीम. कर्मचारी भाग विकल्प योजना काय आहे? कर्मचारी भाग विकल्प योजना, तर बघा मग, या योजनेअंतर्गत कंपनी तिची मुख्य कंपनी किंवा दुय्यम कंपनी, मुख्य कंपनीला आपण होल्डिंग कंपनी म्हणतो आणि दुय्यम कंपनीला आपण सबसिडरी कंपनी म्हणतो. तर यांचे जे काही कायम अधिकारी आहेत, कायम संचालक आहेत, कायम कर्मचारी आहेत, यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील तारखेस पूर्वनिश्चित दराने घेण्याचे अधिकार असतात. ही योजना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते आणि ज्यामध्ये ते काम करतात त्या कंपनीचे मालक असल्याची भावना निर्माण करते. कंपनीलाही चांगले कर्मचारी कायम करता येतात. तर कर्मचारी भाग विकल्प योजना, एम्प्लॉयमेंट, स्टॉक, ऑप्शन, स्कीम. कर्मचारी भाग विकल्प योजना. तर पुन्हा एकदा सांगतो, कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजे काय? एम्प्लॉयमेंट किंवा एम्प्लॉयर, एम्प्लॉई, स्टॉक, ऑप्शन, स्कीम. या योजनेअंतर्गत कंपनी काय करते? तिची मुख्य कंपनी अर्थात होल्डिंग कंपनी किंवा ऑरमध्ये दुय्यम कंपनी, सबसिडरी कंपनी, यांचे जे काही कायम परमनंट कर्मचारी आहे, एम्प्लॉई आहे, संचालक आहे आणि अधिकारी आहे कायम, यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील तारखेस यांना पूर्वनिश्चित दराने घेण्याचे अधिकार असतात. तर ही योजना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते आणि ज्यामध्ये ते काम करतात त्या कंपनीचे मालक असल्याची भावना निर्माण करते ही योजना. कंपनीलाही चांगले कर्मचारी कायम करता येतात. या योजनेचा दुहेरी फायदा कसा?
तर कर्मचारी भाग विकल्प योजना, एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम, ही जी काही योजना आहे, या योजनेअंतर्गत कंपनी तिची मुख्य कंपनी काय करते, तिची मुख्य कंपनी म्हणजे होल्डिंग कंपनी आणि तिची सबसिडरी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी, या कंपनीमध्ये जे काही कायम परमनंट सेवेत आहे कर्मचारी, संचालक, अधिकारी, कोणीही असू द्या, कर्मचारी असतील, संचालक असतील, अधिकारी असतील, मात्र ते कायम असतील किंवा आहे, यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील तारखेस, भविष्यामध्ये जी काही तारीख येणार आहे त्या तारखेस मात्र पूर्वनिश्चित दराने घेण्याचे अधिकार असतात. त्याचा दर पूर्वीच निश्चित केलेला आहे असे समहक्क भाग मात्र भविष्यातील तारखेस घेण्याचा अधिकार असतो. आणि ही योजना कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून चांगली आहे, त्यांना प्रोत्साहन देणारी आहे. ज्यामध्ये ते काम करतात त्या कंपनीचे मालक आपण स्वतः आहोत अशी भावना या योजनेमुळे त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. कंपनीलाही चांगले कर्मचारी कायम करता येतात. तर हा झाला दुहेरी फायदा. कर्मचाऱ्याला या स्कीममुळे आपण कंपनीचे कायम कर्मचारी आहोत ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि कंपनीलाही त्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवरून किंवा त्यांच्या कर्तव्य दक्षतेच्या स्वभावावरून त्यांना सेवेमध्ये कायम करता येते. तर या योजनेचा अर्थ पुन्हा समजून घ्या. या योजनेअंतर्गत कंपनी तिची मुख्य कंपनी आणि तिची दुय्यम कंपनी अर्थात होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी यांचे जे काही कर्मचारी आहेत, कायम कर्मचारी, परमनंट कर्मचारी, संचालक आणि अधिकारी, ऑफिसर्स, डायरेक्टर्स, एम्प्लॉई मात्र परमनंट, यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील तारखेस मात्र पूर्वनिश्चित दराने घेण्याचे अधिकार असतात. आणि ही योजना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते आणि ज्यामध्ये ते काम करतात त्या कंपनीचे मालक असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण करते. कंपनीलाही चांगले कर्मचारी कायम करता येतात. तर मग या योजनेच्या काही अटी आहेत, तरतुदी आहेत त्या बघा. कर्मचारी भाग विकल्प योजनेच्या तरतुदी पुढील प्रमाणे, म्हणजे ही जी काही योजना बघतोय आपण ESOS, एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम, तर तिच्यासुद्धा काही तरतुदी आहेत. प्रत्येक स्कीमच्या जशा तरतुदी असतात तिच्यासुद्धा काही तरतुदी आहेत. पहिली तरतूद आहे नंबरची, कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अथवा थेट किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप करते. कंपनी काय करते, तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अथवा थेट डायरेक्ट किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप करते. दुसरी ब नंबरची तरतूद आहे, वाटप केलेल्या भागाचे मूल्य बाजार मूल्यापेक्षा कमी असते आणि जे काही भाग वाटप केले जाते त्याचं मूल्य बाजार मूल्यापेक्षा सुद्धा कमी असतं. क नंबरची तरतूद आहे, कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यायोजन कालावधी 1 वर्षाचा असतो. कर्मचाऱ्यासाठी प्रत्यायोजन कालावधी किती असतो? 1 वर्षाचा. आता प्रत्यायोजन कालावधी म्हणजे काय, वेस्टिंग पिरियड म्हणजे काय, वेस्टिंग म्हणजे प्रत्यायोजन, तर असा कालावधी ज्यामध्ये कर्मचारी भाग विकल्प दिल्यापासून भाग खरेदीसाठी अर्ज करू शकतो, त्याला म्हणतात प्रत्यायोजन.
प्रत्यायोजन कालावधी. प्रत्यायोजन कालावधी म्हणजेच वेस्टिंग पिरियड असा कालावधी मध्ये कर्मचारी भाग विकल्प दिल्यापासून भाग खरेदीसाठी अर्ज करू शकतो. पुन्हा बघा, प्रत्यायोजन कालावधी वेस्टिंग पिरियड असा कालावधी ज्यामध्ये कर्मचारी भाग विकल्प दिल्यापासून भाग खरेदीसाठी अर्ज करू शकतो. आता ई नंबरची कंडिशन काय आहे? ड नंबरची, सॉरी ई नाही, अ ब क झाल्या तरतुदी. आता ड, सामान्यतः कंपनी तिचा किमान धारण कालावधी निश्चित करते. सामान्यतः कंपनी तिचा किमान धारण कालावधी निश्चित करते, म्हणजे ज्यामध्ये कर्मचारी भाग विक्री करू शकत नाही. जो विकल्प दिल्यापासून ते धारण करण्यामध्ये किमान धारण कालावधी 1 वर्षाचा असतो. समजलं का? पुन्हा बघा, ड नंबरची तरतूद काय आहे? सामान्यतः कंपनी तिचा किमान धारण कालावधी निश्चित करते. सामान्यतः कंपनी काय करते? तिचा किमान धारण कालावधी निश्चित करते, म्हणजेच ज्यामध्ये कर्मचारी भाग विक्री करू शकत नाही असा किमान धारण कालावधी निश्चित करते. त्या कालावधीमध्ये कर्मचारी भाग विक्री करू शकत नाही. जो विकल्प दिल्यापासून ते धारण करण्यामध्ये धारण कालावधी 1 वर्षाचा असतो. जो विकल्प दिल्यापासून ते धारण करण्यामध्ये किमान धारण कालावधी 1 वर्षाचा असू शकतो. विकल्प दिल्यापासून ते किमान धारण करण्यामध्ये किमान धारण कालावधी 1 वर्षाचा असू शकतो. त्यानंतर ई नंबरची कंडिशन काय सांगितली? जोपर्यंत कर्मचारी भाग खरेदी करीत नाही तोपर्यंत लाभांश आणि मतदानाच्या अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाही. हे सोपं आहे बघा. जोपर्यंत कर्मचारी भाग खरेदी करत नाही तोपर्यंत लाभांश आणि अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाही. त्यानंतर फ नंबरची कंडिशन काय आहे? या प्रकारचे भाग करण्यापूर्वी या प्रकारचे भाग वाटप करण्यापूर्वी म्हणजे कोणत्या? ESOS योजनेअंतर्गत भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला विशेष ठरावाद्वारे भागधारकाच्या सभेत मंजुरी घ्यावी लागते. तर ESOS म्हणजे कर्मचारी भाग विकल्प योजनेअंतर्गत भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला विशेष ठरावाद्वारे भागधारकाच्या सभेत मंजुरी घ्यावी लागते. कर्मचारी या योजनेअंतर्गत खरेदी केलेले भाग हस्तांतर करू शकत नाहीत. कर्मचारी या योजनेअंतर्गत खरेदी केलेले भाग दुसऱ्याला हस्तांतरित करू शकत नाही किंवा दुसऱ्याला गहाणसुद्धा ठेवू शकत नाही किंवा दुसऱ्याला तारणसुद्धा ठेवू शकत नाही. कारण गहाण, तारण, हस्तांतर करताना दुसऱ्या व्यक्तीचा संबंध इथं येतो, तर त्या गोष्टी कंपनी भागधारक करू शकत नाही. पुन्हा बघा, या प्रकारचे भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला विशेष ठरावाद्वारे भागधारकाच्या सभेत मंजुरी घ्यावी लागते. कर्मचारी या योजनेअंतर्गत खरेदी केलेले भाग हस्तांतर करू शकत नाहीत किंवा गहाण ठेवू शकत नाही किंवा तारण ठेवू शकत नाही. ग नंबरची तरतूद काय आहे बघा? कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची स्थापना करावी लागते. तर कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची स्थापना करावी लागते. आणि ड नंबरचं आहे
कंपनीला सेबी नियम 2014च्या तरतुदीचे पालन करावे लागते. कंपनीला भाग आधारित कर्मचारी फायदे, सेबी म्हणजे काय, भाग आधारित कर्मचाऱ्यांची फायदे, कंपनीला सेबी नियम 2014च्या तरतुदीचे पालन करावे लागते. आता ही झाली पहिली स्कीम. आता दुसरी स्कीम बघूया आपण, कर्मचारी भाग खरेदी योजना, ESPS. तर यामध्ये स्पष्ट आहे, ई म्हणजे एम्प्लॉई, एस म्हणजे स्टॉक, पी म्हणजे परचेस, एस म्हणजे स्कीम. एम्प्लॉई स्टॉक परचेस स्कीम, एम्प्लॉई स्टॉक परचेस स्कीम, एम्प्लॉई स्टॉक परचेस स्कीम. तर कर्मचारी भाग खरेदी योजना आपण बघूया आता. तर हा योजनेअंतर्गत, हा म्हणण्यापेक्षा या, हा नाही तर या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. तर ESPS सोपं आहे अगदी. ESPS एम्प्लॉई स्टॉक परचेस स्कीम, ESPS एम्प्लॉई स्टॉक परचेस स्कीम. तर या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. सवलतीच्या दरामध्ये समहक्क भाग देते. आणि यापूर्वी काय बघितलं होतं आपण, कर्मचारी भाग विकल्प योजनेमध्ये म्हणजे ESOS मध्ये काय बघितलं होतं, ESOS या योजनेअंतर्गत सांगितलं होतं, कंपनी तिची मुख्य कंपनी किंवा दुय्यम कंपनी, होल्डिंग कंपनी किंवा तिची सबसिडरी कंपनी यांचे कायम कर्मचारी, संचालक आणि अधिकारी यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील तारखेस पूर्वनिश्चित दराने घेण्याचे अधिकार असतात. आणि ही योजना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते आणि ज्यामध्ये ते काम करतात त्या कंपनीचे मालक असल्याची भावना निर्माण करते. कंपनीलाही चांगले कर्मचारी कायम करता येतात असं सांगितलं होतं ESOS मध्ये. मात्र आता या ठिकाणी काय आहे वेगळं बघा. कर्मचारी भाग खरेदी योजनेत कसं आहे, ESPS मध्ये या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील, पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून भागाच्या देयकासाठी काही रक्कम वजा करते. कंपनी काय करते, कर्मचाऱ्यांच्या पगारातून भागांच्या देयकासाठी काही रक्कम वजा करते. तर पुन्हा एकदा बघा, कारण मागील स्कीमचा मी तुम्हाला रेफरन्स दिल्यामुळे तुम्हाला गोंधळ झाला असेल. पुन्हा प्रथमपासून अगदी स्टार्टिंगपासून बघा. कर्मचारी भाग खरेदी योजना ESPS एम्प्लॉई स्टॉक परचेस स्कीम. E फॉर एम्प्लॉई त्याला मराठीत कर्मचारी म्हणतात, S फॉर स्टॉक त्याला भाग म्हणतात, P फॉर परचेस त्याला खरेदी म्हणतात, S फॉर स्कीम त्याला योजना म्हणतात. ESPS एम्प्लॉई स्टॉक परचेस स्कीम या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील. आता काय खरेदी करणार आहे, भाग, दुसरं काय. या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते.
म्हणजे जे काही कर्मचारी आहेत ते भविष्यकालीन अर्थात पुढील तारखेला खरेदी करू शकतील, त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या आर्थिक कॅपॅसिटीनुसार अशा सवलतीच्या दरामध्ये समहक्क भाग देते. कोणत्या स्कीममध्ये? ESPS या स्कीममध्ये. संस्था वगैरे नाही, योजना आहे या. तर कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून भागाच्या देयकासाठी काही रक्कम वजा करते. कंपनी काय करते? कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच भागांच्या देयकासाठी काही रक्कम वजा करते. मग जसं आपण बघितलं ESOS कर्मचारी भाग विकल्प योजना आणि तिच्या तरतुदी, तसंच आपल्याला ESPS कर्मचारी भाग खरेदी योजना आणि तिच्या तरतुदी बघायच्या आहेत. तर बघा, कंपनीने पुढील तरतुदी पूर्ण केल्या पाहिजे. नंबर 1 अ म्हणूया. पाठ्यपुस्तकात दिलेले आहे त्याच पद्धतीने घेऊया. कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या संख्येने भागांची विक्री करता येते. आता अ श्रेणी, ब श्रेणी, क श्रेणी, वरिष्ठ वर्ग, कनिष्ठ वर्ग अशा ज्या काही कर्मचाऱ्यांच्या श्रेणी असतात त्यानुसार सारखा